यू थँक यू. थँक्यू बेबी. काय बोल तर तू काही बोललाच नाहीस नुसतं दे त्याला ते पटकन धर त्याला धर त्याला धर त्याला धर त्याला तुझं पोट धरा पोट धरा त्याचं. हॅपी बर्थडे बोल ना, चल हॅपी बर्थडे बोलायचं. आज बिग डॅडींकडे खूप मोठी सुपर पॉवर आहे माहिती ना, वर्षातली सगळ्यात मोठी सुपर पॉवर आज मिळते. सुपर पॉवर. किट्टू काका केक खाणार आणि मी त्याच्यावरचे स्ट्रॉबेरीज खाणार आहे सगळे. येस आम्ही दोघं मिळून संपवणार. मी चुकवला. रेडी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बिग डॅडी. हॅपी बर्थडे टू यू. चला चला फर्स्ट बाईट. हा अमरेंद्र तुझं झाले चॉकलेट झाले तुझं. अम्मू थांब, पहिला बाईट बिग डॅडींना घेऊ दे, त्यांचा बर्थडे. तो डॅडींचा मक्खन आहे, फेवरेट मक्खन आहे. त्यासाठी तर खुश होणार जास्त मला. हो दे. नाही मग मला दे. आवडत आहे आवडत आहे. आयडिया बस ना. डॅडींच्या बर्थडे नंतर आम्ही संपूर्ण फॅमिली जवळच्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदान केलं. वाजलं मी आज चाललोय विद्यार्थी बरोबर तिरुपतीला. मग सांग ना तुला यायचंय मग. आपण दोघं जाऊया का? Is everyone ready to go to Tirupati? गोविंदा 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 गोविंदा. चिवडा खुश का आहेस? तू व्यंकटरामन गोविंदा पण म्हणते. हो हो. आम्ही तर तुला त्रास कोण देते घरामध्ये सारखं त्रास कोण. एव्हरीवन मला एक खूप महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे की ह्या घरामध्ये एकमेवा गुड बॉय आहे आणि तो मी आहे. कारण मी प्रूव्ह करतो, मी सगळ्यांना प्रूव्ह करतो की अमरेंद्र बॅड बॉय. इकडे बघ मम्मी, अमरेंद्रच्या टी शर्टवरती काय लिहिले बघा, हिअर कम्स ट्रबल. आता ट्रबल मला सांगा गुड बॉय आणतोय का बॅड बॉय आणतोय? किट्टू काका इज द रिअल ट्रबल शूटर है ना. त्याला मला पण वाईट बोललं कधी त्याला आवडते मी. उद्या आमचे सर्व उमेदवार जे निवडून येणार आहेत, महायुतीचे सत्ता महापालिकेवर स्थापन होणार आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही वाढदिवस साजरा करणार. पुढची बातमी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातली. कोल्हापूरमध्ये काँग्रेसला पिछाडीवर टाकत महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित आघाडी मिळवली आहे. मी कोल्हापूरच्या सर्व नागरिकांचं महायुतीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आम्ही सगळ्या मंडळींनी महायुतीची जी भूमिका गेले महिनाभर लोकांच्यापर्यंत पाठवण्यासाठी पोहोचवण्यासाठी प्रचार प्रसार पदयात्रा रॅली या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो.